मॅडम इथेच उतरते मी. काय अगं अशी मध्येच कुठे उतरतेस रस्त्यात? मी सोडते ना तुला घरी. नाही नाही नको, मी जाईन. अगं ऍक्च्युली मॅडम मला 1-2 कामं आहेत. जाता जाता मला किराणा सामान न्यायचंय, सो जाईन मी. हा ओके. मॅडम थँक्यू, आज तुम्ही खूप वेळ दिलात मला. मी काय करते, आतापर्यंत जेवढं आपलं बोलणं झालंय ना ते सगळं लिहून काढते आणि मग तुम्हाला वाचायला देते. म्हणजे तुम्हालाही अंदाज येईल ना की मी कसं लिहिते त्याचं. तू चांगलंच लिहिशील नम्रता. तरी सुद्धा मॅडम तुम्ही एकदा नजरेखालून घाल. मी कोणातरीसाठी एवढी महत्वाची आहे हे मला खरंच वाटत नाही. माझ्यासाठी आहात मॅडम, यांच्यासाठीही होतं. आणि आता तर फार महत्वाचं आहे तुमच्याशी बोलणं मला. बरं येते मी. डॅड डॅड हे पाहिलं का? ही बातमी बघा, सोशल मीडियावर आली आहे. कुठल्या तरी न्यूज पोर्टलने तिथनं उचलली आणि सुरू झालं यांचं खोदकाम. काय झालं? काय लिहिलंय त्यात? प्रसिद्ध उद्योगपती नरहरी सारडा यांचे द्वितीय चिरंजीव अमित घेणार 7 फेरे. नरहरी सारडा यांचे सुपुत्र अमित सारडा बांधणार लग्नाची गाठ. बघू, यात तुझा आणि मीताचा फोटोही आलाय. तेच तर सांगतोय मा. डॅड, ही न्यूज लीक झालीच कशी? अरे जे होतंय तेच छापलंय ना त्यांनी. आपण कसं थांबवणार ते? डॅड पण असं काहीच करायचं नाही असं ठरलं होतं. मीडिया अटेन्शन नाही असं म्हटलं होतं ना आपण. पण मा, ही न्यूज इतक्यात बाहेर गेलीच कशी? मी विचारते, चौकशी करते. नाही तुम्ही चौकशी कराल, पण कसं आहे अमित, आपली सारडा फॅमिली मोठी आहे. अमित सारडाबद्दल लोकांना कुतूहल आहे, तर या अशा बातम्या येत राहणार बाळा. परवा दागिने घ्यायला गेलो होतो तेव्हा तिथल्या शोरूम मध्ये कोणीतरी बोललं असणार, तिथूनच लीक झाली असणार बातमी. पण तरी तुम्ही त्यांना विचारू नका. काय आपण हवा नाही द्यायची. तू ये, तू बैस बाळा इथं बैस. मग आता तुम्हीच सांगा सगळ्यांना, एस्पेशली तुमच्या त्या अंजारिया मॅमना. त्याच बातम्या पसरवतात असल्या. किती रागवतोयस तू? तुला लग्नात मीडिया अटेन्शन नकोय ना? नाही येणार, मग झालं. पण आता जाता जाता हे जे काही थोडंफार होतंय ते होणार. पण डॅड, ऐक, तुझे आजोबा काय म्हणायचे माहितीये? ते म्हणायचे घोडा कितीही जपून चालला तरी त्याच्या टापांचा आवाज येणार, तो आपण नाही थांबवू शकत. तर आपण त्या आवाजाचा त्रास नाही करून घ्यायचा. आपल्याला जमलं तर त्या टापांच्या आवाजावर गाणं म्हणत निघून जायचं. आपण रागवायचं नाही. बोल. ही तर सुरुवात आहे. फोटो सकट बातमी आली आहे ग. मी तू स्टार झालीस ग तू. हे मला देवानीचा फोन येतो, हे बघू. काय? ऑटोग्राफ प्लीज. बघितलं का? ऑनलाईन आलंय. फेमस झालाय बाबा कोणीतरी आता. अगं आता तेच दाखवत होते मी तिला. कळलं? सकाळी हेच सांगत होते मी. आपली साधी भोळी मीता, तिचं आयुष्य संपलंय आता. द रिच फेमस मीता अमित सारडा, हिचं आयुष्य आता सुरू झालंय. और ये तो बस शुरुआत है, आगे आगे देखो. होता है क्या? बघतोय मी, बघतोय. वहिनी तुम्ही या ना, या. प्रसिद्ध उद्योगपती नरहरी सारडा यांचे द्वितीय अरे बघितलंस का? अरे 650च्या 2 नंबर मुलाचं लग्न आहे. पण मुलगी कोण आहे? अरे ते काय कळलं नाही. पण साहेबाच्या घरचं लग्न आहे म्हणजे लग्न मोठंच असणार. काय करायचं, जायचं का? ए फोन दे माझा. अरे फोन दे, फोन दे. अरे फोन दे. अरे फोन दे. एक आयुष्य संपणार, एक आयुष्य संपणार, एक आयुष्य संपणार. घ्या. चहा घेणार? नाही नको. बोला. भाऊजी, आज मी दिवसभर अनुजा मॅडम सोबत होते. त्यावेळी बहुतेक वेळा आम्ही पुस्तकाबद्दलच बोललो.
म्हणजे त्या अजिबातच इकडचं तिकडचं काहीच बोलत नाही. त्यांच्या फॅमिलीबद्दल सुद्धा ते काहीच बोलल्या नाही. म्हणजे एखाद्याला असं वाटेल की या बाई त्यांच्या कामाबद्दल किती सिरियस आहेत, बाकी कसलाच विचार करत नाहीत. म्हणजे संशयास्पद असं काहीच नाही. अजिबात नाही. म्हणजे एका पॉइंटला मलाच असं वाटलं की आत्ता नक्की यांना मी काय विचारू, जेणेकरून आपल्याला काहीतरी धागेदोरे हाती लागतील. नाही नाही नाही, आपण अशी चूक करायची नाही. आपण अजिबात घाई करायची नाही. आपण स्वतःहून काही खाण्याला जायचं नाही. लक्षात घ्या, आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, ज्या माहीत करून घ्यायच्या. तिचा दिनक्रम काय आहे, ती कुणाला भेटते, ती कुठे जाते, कुणाशी फोनवर बोलते. नाही भाऊजी, त्या फोनवर सुद्धा कुणाशीच बोलत नाही. आणि जरी बोलल्यात तरी हो, नाही, ओके एवढंच. शातीर तर ते आहे, पण कसं आहे वहिनी, आपल्याला जर ही सगळी माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला अनुजाला भेटत राहणं महत्वाचं आहे. भाऊजी, पण एक गोष्ट नक्की घडली. आज मी जेव्हा त्यांना भेटायला गेले ना, तेव्हाच त्यांच्या गाडीतून एक माणूस उतरला. आणि मग आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो. पण भाऊजी, त्या माणसाला ना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आणि आणि त्यांची ना आधीपासून ओळख असावी, कारण अशा जागी अशा प्रकारे अनुजा मॅडम एखाद्या अनोळखी माणसाला का भेटतील? खबरी होता का? नाही भाऊजी, म्हणजे कोणत्या तरी बातमीच्या संदर्भात किंवा क्राईमच्या संदर्भात त्याचा फोटो पाहिल्यासारखं वाटतंय. म्हणजे हे म्हणायचे की माझी ना फोटोग्राफिक मेमरी आहे. म्हणजे एखादी गोष्ट पाहिली ना की ती फोटोसारखी फिट बसते. त्या माणसाला मी नक्कीच कुठेतरी पाहिलंय. आठवेल मला. आठवलं की मला नक्की कळवा. काय वहिनी, एवढ्या रात्रीचं तुम्ही एकटे आलात? अहो, मला फोन केला असता, मी आलो असतो तुम्हाला भेटायला. भाऊजी अहो, आता घरी तरी कोणासाठी जायचं, म्हणून आले घाईघाईने तुम्हाला सांगायला. येते मी. फुटेज जितक्या वेळा आपण बघू तितक्या वेळा काहीतरी वेगळं सापडणार आहे. ऍक्सिडेंट 3-3:30च्या दरम्यान हो झाला. मॅडम. तुम्ही एक काम करा, 2-2:30च्या दरम्यानचं फुटेज काढून आणा. ओके. परमिशन लेटर. हे झाड बघे इकडे बघू दे काय. काय जमदाडे बाई, काय करताय काय? सर, ते मुलाबाई रोडवरती ऍक्सिडेंट केस झाली ना, सारडा फॅमिली. अजून तिथेच आहात तुम्ही? सर, डिटेल्स मिळतील ना? अहो, कसले डिटेल? ऍक्सिडेंट नक्की कोणी केला? बाई, तुमचा प्रॉब्लेम काय? मी 4 वेळा सांगितलं ना ही केस संपली आहे म्हणून. अहो, तो सारडाचा ड्रायव्हर सरेंडर झाला, त्याला रिमांड मिळाली, आता शिक्षा सुनावतील त्याला. तरी तुम्ही फुटेज बघून टाइमपास करताय. आता तुम्हाला टीव्ही बघायचं असेल ना, घरी जाऊन बघा, नाही तर तुमच्या मोबाईलवर. कळलं का? नाही सर, आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेजच नाहीये ना. त्या दिवशी कुठलाच सीसीटीव्ही वर्क करत नव्हता. तिथे कॉर्नरवरती एक ATM आहे, फक्त तेवढंच फुटेज आहे म्हणून मागवलं. अहो, पण बाई कशाला शोधताय तुम्ही? प्रूफ हवं ना सर. आता शिवरामला कोर्टात उभं केलं तरी सुद्धा सरकारी वकील म्हणतील प्रूफ काय तुमच्याकडे, मग त्याला सोडावं लागेल. एकदा का तो गाडी चालवतानाचं फुटेज दिसलं की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह. बाई, तुम्ही आता अति करताय. हा, मी माझं काम करतेय सर. तुमचं काम सिनियरने दिलेल्या ऑर्डर फॉलो करणं आहे. अकॅडमी शिकवलं नाही का तुम्हाला? ही केस माझ्याकडे आहे, तेव्हा त्याचं काय करायचंय ना ते मी बघतो. ही सारडा फॅमिली मोठी आहे म्हणून उगाच त्याच्या पुढे पुढे करायची काही गरज नाही. ते आहेत ना तुमचे विजय भोसले साहेब, त्यांच्या पुढे तुम्ही करत असाल पुढे 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 पुढे. इथं काही एक करायची गरज नाही. इथं सांगितलेली कामं ऐकायची आणि गप्प बसायचं. काय कळलं का? काय बघताय काय? अहो, मग उत्तर द्या. सर, तुम्ही आता ऑर्डर दिली ना गप्प बसायचं. जा, ती फायली बिलिंगची कामं बघा जरा. येस सर.
आणि ऐका, ही सारडा केस संपलेली आहे. त्याच्यावर कुणीही वेळ वाया घालवायचा नाही. आणि कामं नसतील ना तर घरी जायचं. अनुजा मॅडम, बट कोइन्सिडन्स. सारखं सारखं भेटतो ना आपण. असंच जर भेटत राहिलो तर पुस्तक लवकर पूर्ण होणार आपलं, नाही का? हो, ते मी तेच मी तुला तिकडे सोडलं होतं ना, केसरी चौकात. मग तू इथे? ते मी मॅडम म्हणजे इकडे विजयकडे आली होतीस? विजयच राहतो ना इकडे. हो, म्हणजे मी विजय सरांनाच भेटायला आलो. अचानक? नाही म्हणजे मला बोलली असतीस मगाशी तर मी तुला डायरेक्ट तिथेच सोडलं असतं. नाही मॅडम, अहो ऍक्च्युली विजय सरांचा फोन आला मध्येच. मी घरीच निघाले होते, त्यांचं काम होतं म्हणून. बापरे, विजयचं काम होतं? नाही म्हणजे माझं काम होतं. माझ्या कामाचं त्यांना बघायला सांगितलेलं. ते कामाचं सांगण्यासाठी त्यांनी मला फोन केलेला. म्हणजे मी जॉबचं बघतेय ना मॅडम, तर त्यांचा एक वकील मित्र आहे, त्याच्या फर्म मध्ये जॉब बघतायत माझ्यासाठी. अच्छा, मला नाही बोललीस? माझ्याही ओळखीचे वकील. हो हो, आणि माझ्या ओळखी तर त्याच्यापेक्षा वरच्या आहेत. दिवसभर एकत्र होतो आपण, एवढ्या गप्पा मारल्या. बोलली नाहीस तू? हो, पण मॅडम अहो तुमच्या कुठे मागे लागणार ना, आणि लक्षात नाही आलं माझं त्यावेळी. चल बस गाडीत, मी तुला सोडते. नाही नको, मी जाईन ना. बाय. मॅडम, पण तुम्ही इथे म्हणजे तुम्ही पण तिकडे गेला होतात ना त्या बाजूला? पोलीस आहे ना मी, आणि पोलीस कधीही कुठेही केव्हाही जाऊ शकतात. तुला तर माहितीच आहे, नाही का? बरं, निघते मी. उद्या फोन करते तुम्हाला. हा, बाय. अविशू थयू सीमा जमदाडे बाई आहे ना, तिचा काहीतरी रिझल्ट लावायला पाहिजे आपल्याला. माने अहो ती भुलाबाई ऍक्सिडेंट केसमध्ये जरा जास्तच इंटरेस्ट घ्यायला लागली. मग काहीतरी दुसरं काम द्या तिला. अहो साहेब, पोलीस स्टेशन मध्ये बायकाला अजून काय काम देणार? हिचं नाक ना जरा जास्तच लांब आहे. अहो काय झालं ना, अचानक माझ्या समोर आली ती आणि मला विचारायला लागली. बायका ऐकतात कसं आहे? आता तुम्हीच. हा ठीक आहे, बघतो काय करायचं त्या बाईचं. बरं, काय नाव तिचं? PSI सीमा जमदाडे. ठीक आहे. अरे बसून पी. थंड झालं असेल. भोसले, लग्न झालंय तुमचं आता. बाहेर जाताना कुठे चाललंय, कधी येणार आहे, सगळं सांगावं लागेल. हो, पण आता हे सगळं सांगायला माझ्याकडे वेळ नाहीये. मी खूप घाईत आहे. अरे मग कधी सांगणार? अगं भूषुंदर, काय करतेस यार तू असं? एक मिनिट, मला सांग, मी काय मित्रांबरोबर फाक्या मारायला चाललोय का बाहेर? नाही ना, कामासंदर्भात चाललोय ना. आता ना एक एक सेकंद महत्वाचा आहे माझ्यासाठी. घे आता. जैन सर. अरे भोसले, झाले का 24 तास तुझे? आता देशमाने समोर वर तोंड करून बोललास ना 24 तास, त्यातले 18 तास निघून गेले ऑलरेडी. मिळाला का लीड कुठला? शोधतोय सर. नाही, त्या देशमानेला खूप कॉन्फिडन्स आहे ना तुझ्यावर. म्हणजे मला सोडून सगळ्यांनाच आहे. त्याला कुठं माहिती आहे तू किती माती खाल्ली आहे, कुठे खाल्ली आहेस ते मला माहिती आहे. म्हणून म्हटलं तुला विचारावं एकदा. सर, विषय असा आहे ना की माझ्या घड्याळात 6 तास अजून आहेत. तुमच्या पण घड्याळात 6 तास अजून असतील ना? माझं एवढंच म्हणणं आहे, 6 तासानंतर जर मी काही शोधून नाही आणू शकलो तर मग ठीक आहे ना. मी माझे कान घेऊन येतोच तुमच्याकडे, नाही का? मग तुम्हाला काय स्तुती सुमनं उधळायची ती उधळा, मी काही नाही म्हणणार. पण आता सर एक एक सेकंद महत्वाचा आहे की नाही माझ्यासाठी? ऐक, चला निघायचं का आता? तू अजून घरात आहेस? मला वाटलं तू बाहेर गेलीस. मी रेडी आहे. मग रेडी आहे तर बाहेर जाऊन उभं राहायचं ना देवयानी. हे बघ,
तुझं जे काही काम आहे ना ते आजच्याच कम्प्लीट झालं पाहिजे. मी थांबणार नाही उद्या. थांबायचंच नाहीये, हिची बॅग भर. मी थांबणार नाही, नाही, नाही. पाठवून देणार आहे तुला मी. करायची आहे, आज करणार होते. हा. अरे गावाकडे आले की जाऊ ना भाऊ. अरे मग अरे इथनं बसून कसं कळायचं मला. करूया की मजा जरा. हा मग अहो सांगतो ना मी तुम्हाला. हो पर्वतकर, कसल्या फाईल्स आहेत या? अहो मॅडम ते स्टोर रूम आहे ना, ते हे आवरायला घेतले ना, त्यातल्या फाईल येतात. मग माझ्या टेबलवर कशाला ठेवलं? आता ते साहेब बोलले की नाही तरी टेबल खालीच असतो, तो ठेव इथे. मी ठेवल्या. आणि कंप्लेंट रजिस्टर करायला कोणी आला तर कुठे करू मी? आता ते मी कसं सांगू मॅडम, करा कुठेतरी. बोल रे. मॅडम 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 मला मदत करा. काय झालं? तुम्ही या इथे बसा. बसा. काय झालं? अहो माझा नवरा मला रोज मारतो. हाताला येईल ते फेकून मारतो. कसं सहन करायचं सांगा ना मॅडम. नाही तुम्ही शांत व्हा. मी अहो असं वाटतं एका दिवशी माझा जीवच गेल तो. तुम्ही आधी शांत व्हा, पाणी प्या. शांत व्हा. हो आज त्यांनी बॅटच फेकून मारली. हा बघा ना किती लागलंय मला मॅडम. शांत व्हा. आपण तक्रार नोंदवूयात. या इथे. या इथेच या. बसा. नाव काय तुमचं? अनिता. अनिता. पर्वतकर. ताई 1 मिनिट हा. तुम्ही जरा थांबा, मी रजिस्टर घेऊन हो येते. मॅडम. नाव सांगा तुमचं. अनिता किशोर बारखेडे. ऍड्रेस सांगा ना. पंडित कॉलनी. अनिता ताई तुम्ही आता घरी जा. हो मॅडम. फॉलोअपला मी स्वतः येईन, काळजी करू नका. इथे काय पाहिलंस तू? हे बघ, मी लांबच उभी होते, पण इथे ऑलरेडी गर्दी जमलेली होती. इकडे तो डबा पडला होता आणि साधारण इकडे ती 2 माणसं एकमेकांशी कडा भांडत होती. पण काय बोलत होती? म्हणजे टिपिकल क्या रे तेरे को दिखता नाही क्या वगैरे असं. पण मग 2 काका मध्ये पडले आणि मग ते सगळं निवळलं. ते डबे तिथेच पडले होते आणि त्या डब्यांमधून पुड्या बाहेर पडल्या होत्या, पांढऱ्या पावडरच्या पुड्या. आणि हे लक्षात का राहिलं माहितीये, तो जर डबा घेऊन जात होता तर त्या डब्यात पुड्या कशाला घेऊन जाईल? ऑड नाहीये का हे? शक्य असतं काही? मोठं काम केलंस माझं. काय साधारण 2.5-3 महिन्यापूर्वीचं फुटेज आहे. आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये चौकशी केली, त्यांचं म्हणणं एवढं जुनं फुटेज कोणी ठेवत नाही. घे ना, तुझेच आहेत. त्याचं कसं आहे ना साहेब, जनरली ना तो डेटा आहे ना त्यांच्या सिक्युरिटी एजन्सीकडे असतो. हा
आणि तिकडनं मग ते डिलीट करतात बघा. बरोबर आहे, ते मला कळलं म्हणून तर तुला बोलवलं ना. बोलवलं कसलं, मला तुम्ही उचलून आणलं तिकडं मुसक्या बांधून. असेल ते असेल, मला 11 मेचं फुटेज पाहिजे. अहो साहेब, आता मी काय जादूगर आहे का? तू जादूगर नसशील, पण मी लय डेंजर आहे. मला आगाऊ माणसं आवडत नाही. ते फुटेज माझ्यासाठी महत्वाचं आहे. अहो, तुमच्या पोलिसांच्या ना सगळीच कामं महत्वाची असतात बघा साहेब. नाही करायचं ना तुला. अहो, पण मी कुठं असं म्हणलं नाही करणार म्हणून. मी फक्त एवढंच म्हणलं की मी काय जादूगर आहे का? पण तुम्हाला सांगतो साहेब, हे काम आहे ना, हे ना कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंड मधनं ना सोन्याची अंगठी शोधण्यासारखं आहे बघा. लय मेहनत करायला लागेल साहेब त्याला. शोधावं लागेल ना सोन्या, आहे की नाही? आणि तू टॅलेंटेड आहेस, तूच हे काम करणार आहे की नाही? तू एक काम कर, बाहेर जा, अजून 2 वडापाव. माझं नाव सांग. होय, येतो. बोला वहिनी. विजय भाऊजी, तुम्ही मला आत्ता लगेच भेटू शकता का? खूप महत्वाचं काम आहे. हो भेटतो ना. पण तुम्ही चौकीवर नका येऊ. मी येतो, एक अर्धा तास द्या मला, मी येतो. हो चालेल.